नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर। तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। ती म्हणजे अशी की 10वी-12वीचा अभ्यासक्रम बदलणार। सर्वात मोठी बातमी मित्रांनो ह्या ठिकाणी आलेली आहे। संपूर्ण माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत। कशा पद्धतीने अभ्यासक्रम बदलणार आहेत, कोणकोणत्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम बदलेल, कशी बदलणार आहे, संपूर्ण माहिती पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा, संपूर्ण माहिती कळेल। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही। आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचे आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळून जाईल आणि कुठल्याही पद्धतीचे महत्त्वाचे अपडेट्स तुमच्याकडून मिस होणार नाहीये। त्याचबरोबर मित्रांनो, 10वी-12वीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण मार्गदर्शन आपल्या चॅनलमार्फत केलं जात असतं, तर चॅनलला नक्कीच कनेक्टेड राहायचं आहे। तर बघा, आता अभ्यासक्रम कशा पद्धतीने बदलणार आहे त्याची संपूर्ण माहिती सविस्तररित्या आपण या ठिकाणी पाहूया। तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो पाहू शकता। बघा, NCERTचा अभ्यासक्रम बदलणार, नवीन शैक्षणिक धोरणानुसार पुस्तकात बदल करण्याची घोषणा या ठिकाणी करण्यात आली आहे। म्हणजेच मित्रांनो, अभ्यासक्रम जो आहे तो बदलणार आहे। तर बघा, कोणकोणत्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम बदलणार आहे जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बघा, NCERTच्या सर्व श्रेणींच्या अभ्यासक्रमात बदल होणार असून नवीन पाठ्यपुस्तक शैक्षणिक धोरणानुसार हा बदल करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण खात्याने दिलेली आहे। तर बघा मित्रांनो, जर आपण पाहिलं तर सर्व श्रेणीचा जो काही अभ्यासक्रम आहे तर त्या अभ्यासक्रमात बदल होणार आहे। यामध्ये जर आपण पाहिलं तर नवीन जे काही शैक्षणिक धोरण आहे त्यानुसार हा बदल करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण खात्याने दिलेली आहे। यामुळे आता NCERTच्या सर्व पुस्तकांमध्येही बदल होणार आहे। पुढील शैक्षणिक धोरणांपासून म्हणजेच 2024-25 पासून हा अभ्यासक्रम लागू केला जाणार असल्याची माहिती या ठिकाणी मिळालेली आहे। त्यानुसार जर आपण पुढे पाहिलं तर बघा, शिक्षण मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की नवीन पाठ्यपुस्तके 2024-25 या शैक्षणिक सत्रापासून लागू केली जाण्याची शक्यता आहे। नवीन शैक्षणिक धोरणानुसार या अभ्यासक्रमात बदल केला जाणार असून त्यावर या आधीपासूनच काम सुरू करण्यात आलेलं आहे। कोरोना काळात डिजिटल शिक्षणाचं महत्त्व समोर आलं, त्याच आधारावर सर्व नवीन पाठ्यपुस्तके एकाच वेळी डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून दिली जातील, जेणेकरून कोणीही त्यांना डाउनलोड करू शकेल। तसेच पाठ्यपुस्तके नियमितपणे अपडेट म्हणजेच अद्ययावत केली जातील। त्यासाठी एक इन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क विकसित केलं जाणार आहे, अशा पद्धतीची माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। तर बघा मित्रांनो, सर्वात मोठी बातमी होती NCERTचा जो काही अभ्यासक्रम आहे तो बदलणार आहे। नवीन शैक्षणिक धोरणानुसार पुस्तकात बदल करण्याची घोषणा सुद्धा करण्यात आली आहे। तर संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे। अपेक्षा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची एक महत्त्वाची माहिती घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।